आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आपण ज्या ठिकाणी आलो आहोत ते म्हणजे महाराष्ट्राचे कुलदैवत मानले जाणारे श्री खंडोबा महाराजांचे मंदिर. या मंदिराला लाखो भाविक दरवर्षी भेट देतात. विशेष चंपाषष्ठी, सोमवती अमावस्या आणि इतर उत्सवांच्या काळात येथे प्रचंड गर्दी असते. श्रद्धेनुसार श्री खंडोबा महाराज हे भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारे आणि संकटातून मार्ग दाखवणारे देव मानले जातात. मंदिराकडे जाणाऱ्या पायऱ्या चढताना प्रत्येक भक्ताच्या मुखातून हेलकट हेलकोट जय मल्हार चा जयघोष येतो. वर पोचल्यावर दिसणारच मंदिराचं भव्य रूप आणि सोबतालचा सुंदर निसर्ग मनाला खूप आनंद देऊन जातो. इथे आपल्याला खंडोबारायांची माहिती दिलेली आहे. हे मंदिर एका सुंदर टेकडीवर वसलेले असल्यामुळे या ठिकाणचं सौंदर्य आणखीन खुलून दिसतं. टेकडीवरून आजूबाजूचा निसर्ग, हिरवागार परिसर आणि दूरवरचं मनमोहक दृश्य पाहताना मन अगदी प्रसन्न होतं. ह्या मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी पायऱ्या चढाव्या लागतात. प्रत्येक पायरी चढताना भक्ताच्या मनात देवदर्शनाची ओढ आणि श्रद्धा अधिक वाढत जाते. त्यामुळे हा प्रवास केवळ पायऱ्या चढण्याचा नसून तो श्रद्धा आणि भक्तीचा अनुभव ठरतो. महाराष्ट्रात अनेक खंडोबा मंदिर डोंगर किंवा टेकडीवर बांधलेली आहेत. उंच ठिकाणी असलेले मंदिर हे भक्तांसाठी आध्यात्मिक उन्नतीचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळे या ठिकाणी दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांना धार्मिक अनुभवाबरोबर निसर्गाचा सुंदर आनंदही घेता येतो. इथे आल्यावर शांत वातावरण, स्वच्छ परिसर आणि भक्तिमय माहोल मनाला वेगळीच ऊर्जा देतो. काही क्षण या परिसरात बसून आजूबाजूचा निसर्ग अनुभवला तर अगदी प्रसन्न होतं. म्हणून दरवर्षी हजारो भाविक या पवित्र स्थळाला भेट देतात आणि देवाचं दर्शन घेऊन समाधानाने परत जातात. सध्या आम्ही मंदिराच्या दिशेने जात आहोत. आजूबाजूला सुंदर वातावरण, हिरवागार परिसर आणि प्रसन्न हवा मनाला वेगळीच ऊर्जा देत आहे. शहरांच्या धावपळीपासून दूर अशा ठिकाणी आलो की मन अगदी प्रसन्न होतं. आता आम्ही मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ पोहोचलो आहोत. प्रवेश करताच भक्तिमय वातावरण जाणवायला सुरुवात होते. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर श्रद्धा, भक्ती आणि समाधान दिसत आहे. अशा ठिकाणी आल्यावर नकळत हात जोडले जातात. चला तर मग आपण दर्शन घेऊया. देवाचं मनोभावे दर्शन घेतलं की मनाला एक वेगळी शांती मिळते. इथलं वातावरण इतकं प्रसन्न आहे की काही क्षण फक्त शांत बसावंसं वाटतं. प्रत्येक भक्त आपल्या मनातील इच्छा आणि प्रार्थना देवापुढे व्यक्त करत आहे. या टेकडीवर केवळ मुख्य देवस्थानच नाही तर इतर देवतांचेही छोटे छोटे मंदिर आहेत. श्री खंडोबा महाराज हे भगवान शिवांचे अवतार मानले जातात. दुष्ट शक्तीचा नाश करून धर्माचं रक्षण करण्यासाठी त्यांनी मणी आणि मल या राक्षसाचा वध केला, अशी पुराणातील कथा सांगितली जाते. त्यामुळे त्यांना अन्यायाचा नाश करणारे आणि भक्तांचे रक्षण करणारे देव मानले जाते. अनेक कुटुंबाचे ते कुलदैवत आहेत. मनापासून प्रार्थना करणाऱ्या भक्तांच्या इच्छा पूर्ण होतात आणि संकटातून मार्ग मिळतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे. या पवित्र मंदिरात दर्शन घेतल्यानंतर मनाला एक वेगळीच शांती आणि सकारात्मक ऊर्जा मिळते. म्हणूनच वर्षभर हजारो भाविक या ठिकाणी येऊन श्री खंडोबा महाराजांचे दर्शन घेतात आणि त्यांचा आशीर्वाद घेतात. मंदिरात दर्शन घेतल्यानंतर मनाला एक वेगळी शांती आणि समाधान मिळतं. काही वेळ इथे बसून देवाचं नामस्मरण केलं की सगळी धावपळ आणि ताण जणू दूर झाल्यासारखा वाटतो. त्यामुळे प्रत्येक आयुष्यात किमान एकदा तरी ह्या पवित्र स्थानाला नक्की भेट द्यावी. इतक्यात आम्हाला ताजे भाजलेलं मक्याचं कणीस दिसलं आणि मोह आवरला नाही. मग काय, गरमागरम कणीस घेऊन त्याची चव चाखली. कोळशाच्या मंद आचेवर भाजलेलं हे कणीस, त्यावर लिंबाचा रस, मीठ आणि तिखट, आहा, प्रत्येक घास अप्रतिम लागतोय. प्रवासात अशा छोट्या गोष्टींचं खरी मजा आणखीन वाढतात. थंडगार वातावरणात गरमागरम कणीस खाण्याची मजाच काही वेगळी असते. निसर्गाच्या सानिध्यात बसून अशी साधी पण चविष्ट मेजवानी मिळाली की प्रवासाचा आनंद अनेक पटीने वाढतो. आजूबाजूला थंडगार वारा, समोर निसर्गाचं सुंदर दृश्य आणि हातात गरमागरम कणीस, अशा क्षणाचा आनंद शब्दात सांगणं खरंच कठीण आहे. अशा छोट्या गोष्टींचा प्रत्येक प्रवासाला खास बनवतात. महागड्या पदार्थांपेक्षा
रस्त्याच्या कडेला मिळणारा अस्सल आणि ताजं खाणं मनाला जास्त समाधान देऊन जातं. दर्शन झाल्यानंतर आता थोडा वेळ निवांत वेळ घालवण्यासाठी आम्ही मंदिराच्या परिसरात गार्डनमध्ये आलो आहोत. येथे मुलांसाठी अतिशय सुंदर आणि सुरक्षित खेळण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मुलांचा आनंद तर पाहण्यासारखाच आहे. झोपाळा, घसरगुंडी आणि विविध खेळांमध्ये ते मनसोक्त रमले आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरचं निरागस हास्य पाहिलं की मनही आनंदाने भरून जातं. मंदिराच्या परिसरात अशी सुंदर बाग आणि मुलांसाठी खेळण्याची व्यवस्था असल्यामुळे कुटुंबासोबत आलेल्या प्रत्येक भाविकांचा प्रवास आणखीन आनंदमय होतो. मोठी माणसं शांत वातावरणाचा आनंद घेत आहेत, तर मुलं त्यांच्या विश्वात अगदी खुश आहेत. त्यामुळे हे ठिकाण केवळ धार्मिकच नाही तर संपूर्ण कुटुंबासाठी एक सुंदर पर्यटन स्थळही आहे. जर तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत इथे भेट देणार असाल तर मुलांना या गार्डनमध्ये नक्की वेळ द्या. त्यांचा आनंद पाहून तुमचाही दिवस अगदी खास आणि स्मरणीय होईल. मुलांच्या चेहऱ्यावरचं निरागस हास्य आणि त्यांचा उत्साह पाहून आपलाही सगळा थकवा क्षणात दूर होतो. त्यांच्या आनंदात सहभागी होण्याची मजा काही वेगळीच असते. आजच्या धावपळीच्या जीवनात अशी ठिकाणं मनाला शांतता, समाधान आणि आनंद देतात. म्हणूनच कुटुंबासोबत आलेल्या प्रत्येकाने या गार्डनमध्ये नक्की काही वेळ घालावा. लहान मुलांसोबत मोठी माणसंही इथे फोटो काढत आहेत, गप्पा मारत आहेत आणि इतर सुंदर क्षणाचा मनमुग्ध आनंद घेत आहेत. अशा आठवणींचं आयुष्यभर मनात जपून ठेवाव्याशा वाटतात. आजूबाजूला हिरवीगार झाडं, रंगीबेरंगी फुलं, स्वच्छ वातावरण आणि शांत परिसर यामुळे इथे बसल्यावर मन अगदी प्रसन्न होतं. शहरातील धावपळीच्या जीवनातून काही क्षण निसर्गाच्या सानिध्यात घालण्याचा हा एक सुंदर अनुभव आहे. विशेष म्हणजे मुलांसाठीही इथे उत्तम खेळण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे मुलं मनसोक्त खेळू शकतात, तर मोठी माणसं निवांत बसून गप्पा मारू शकतात किंवा निसर्गाचा आनंद घेऊ शकतात. अशा प्रकारच्या सुविधा असल्यामुळे हे ठिकाण फक्त धार्मिक स्थळ राहत नाही, तर संपूर्ण कुटुंबाचे एकत्र वेळ घालवण्यासाठी एक सुंदर पर्यटन स्थळ बनतं. जर तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत इथे भेट देत असाल तर दर्शनानंतर या गार्डनमध्ये नक्की काही वेळ घालावा. इथली शांत वातावरण, थंडगार वारा आणि मुलांचा आनंद पाहून तुमचाही सगळा थकवा नक्कीच दूर होईल. अशा छोट्या क्षणांमुळेच प्रत्येक प्रवास अगदी सुंदर, आनंदमयी आणि कायम आठवणीत राहणारा बनतो. म्हणूनच या ठिकाणी आल्यानंतर देवदर्शनाबरोबरच या सुंदर गार्डनचाही आनंद नक्की घ्या. आजचा आपला सुंदर प्रवास इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना शेअर करा.